हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी छत्रपती संभाजीनगर जी एक्झाम तुमची 25 तारखेपासून होणार आहे त्या धर्तीवर महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। लक्षात घ्या, यातूनच 100% प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये कव्हर झालेला बघेल, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर भेटतील। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगर कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? ऑप्शन आहेत मराठवाडा, विदर्भ, कोकण की नाशिक। आपण देखील विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर गेस करू शकता आणि खाली कमेंट करू शकता। एकूण किती प्रश्न बरोबर आलेत हे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगायचे, तर स्वतः ट्राय करा। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ, मराठवाडा प्रशासकीय विभागात छत्रपती संभाजीनगर येथे। यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगरचे क्षेत्रफळ किती आहे? ऑप्शन आहे 10,050 चौरस किलोमीटर, 9,100 चौरस किलोमीटर, 10,100 चौरस किलोमीटर की 11,100 चौरस किलोमीटर। थोडा अवघड प्रश्न आहे, परंतु लक्षात असू द्या। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क, 10,100 चौरस किलोमीटर इतके छत्रपती संभाजीनगरचे क्षेत्रफळ आहे। यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगरचे जुने नाव काय? ऑप्शन आहेत फतेपूर, खडकी, औरंगाबाद की यापैकी सर्व। तर सांगा छत्रपती संभाजीनगरचं जुनं नाव काय आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व। म्हणजेच काय, फतेपूर, खडकी आणि औरंगाबाद हे छत्रपती संभाजीनगरचे जुने नाव आहेत। यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीनगरमध्ये किती तालुके आहेत? ऑप्शन आहेत 9, 8, 5 की 6। तर सांगा छत्रपती संभाजीनगरमध्ये किती तालुके आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, 9 तालुके। आणि तुमच्यासाठी होमवर्क देतो, बघूयात किती विद्यार्थी मित्रांनी याचे उत्तर येईल। जे आपलं अहिल्यानगर आहेत, म्हणजे आधीचं नाव अहमदनगर, तर अहिल्यानगरमध्ये किती तालुके आहेत? खाली कमेंट करायचं। तुमच्यासाठी ऑप्शन आहेत 12 की 14, खाली कमेंट करा। बघूया किती विद्यार्थी मित्रांचं जीके स्ट्रॉंग आहे। यानंतर पुढील प्रश्न, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर हे नाव कधी घोषित करण्यात आले? ऑप्शन आहेत 21 फेब्रुवारी 2023, 22 फेब्रुवारी 2023, 23 फेब्रुवारी 2023 की 24 फेब्रुवारी 2023। सांगा औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर हे नाव कधी घोषित करण्यात आले? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ड, 24 फेब्रुवारी 2023ला औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे। यानंतर पुढील प्रश्न, जीएमसी छत्रपती संभाजीनगरमध्ये MBBSचे किती प्रवेश असतात? ऑप्शन आहेत 100, 150, 200 की 250। तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क, 200 इतके ॲडमिशन असतात। यानंतर पुढील प्रश्न, जीएमसीचा रुग्णालय विभाग खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शन आहेत औरंगाबाद हॉस्पिटल, घाटी हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल की कॉलनी हॉस्पिटल। तर लक्षात घ्या, जीएमसीचा रुग्णालय विभाग हा घाटी हॉस्पिटल या नावाने ओळखला जातो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न, जीएमसी छत्रपती संभाजीनगरची स्थापना कधी करण्यात आली? ऑप्शन आहेत 15 ऑगस्ट 1956, 15 ऑगस्ट 1980, 15 ऑगस्ट 1990 की 15 ऑगस्ट 1950। तर लक्षात घ्या, जीएमसी छत्रपती संभाजीनगरची स्थापना ही 15 ऑगस्ट 1956ला करण्यात आली आहे। यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे। अजून भरपूर प्रश्न बघायचे, त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट। जीएमसी छत्रपती संभाजीनगर याकरिता फॉर्म भरला असेल तर कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज म्हणजे 100 प्रश्नांची तयारी 200 गुणांसाठी आपण करून घेतो आहे। 18,000 प्रश्न आहेत, प्राईज आहे 499। 18,000 प्लस प्रश्न आहेत, 200 मार्क तुमची यातून पक्के होतील। आपण यामध्ये काय काय देतो आहे? सामान्य ज्ञानचे 4,700 प्रश्न देतो आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले, रिव्हिजन करायला सोपं जाईल, म्हणजे तुम्हाला खालीवर करायची गरज नाही, प्रश्न आणि उत्तर लगेचच। चालू घडामोडीचे 5,000 प्रश्न आहे, सोबत तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट
जुलै आणि ऑगस्ट महिन्याची देखील यामध्ये ॲड करण्यात आले. 110 सराव प्रश्नपत्रिका आणि 10 फुल लेंथ टेस्ट. आता सराव प्रश्नपत्रिकेचा अर्थ काय होतो? सुरुवातीला प्रश्न आणि आन्सर की शेवटी, म्हणजे तुमचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही ह्या सराव प्रश्नपत्रिका देऊ शकता. TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न हे आपण तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करतोय. मराठी व्याकरणाचे 1800 प्रश्न आणि नोट्स उपलब्ध करून देतोय. इंग्लिश ग्रामर आहेत आणि ॲप्टिट्यूड देखील या ठिकाणी देतोय. 18,000 प्लस प्रश्न आहे, 499 रुपयामध्ये घेऊन टाका. जर तुम्हाला हा कोर्स ॲप्लिकेशनमधून पाहिजे असेल तो देखील घेऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲप थ्रू जर घेतलं तर त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट असतील, ऑनलाईन टेस्ट देखील तुम्ही घेऊ शकता. याकरता तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. जर तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू घ्यायचं असेल तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो मेसेज करायचा आहे. जे पहिले 50 विद्यार्थी आहे त्यांना हे जे मटेरियल आहे ते फक्त 450 रुपयामध्ये देत आहोत. तर लगेचच मेसेज करा, आजच मेसेज करा आणि 450 GMC छत्रपती संभाजीनगर मेसेज करायचा आहे. तुम्हाला PDF स्वरूपात हे मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल. यानंतर पुढील प्रश्न बघून घ्या. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? वाघ, सिंह, शेकरू की हरिण? विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा. तर महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 3 शेकरू. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? बल्लारपूर, तुर्भे, आर्वी की सोलापूर? तर विद्यार्थी मित्रांनो सांगा कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 आर्वी या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न. राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? कोल्हापूर, नागपूर, अहमदनगर की चंद्रपूर? तर लक्षात घ्या, राज्यात चंद्रपूर जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. पुढील प्रश्न. महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? बेसॉल्ट, अँथ्रासाइट, ग्रॅनाइट की सिलिकॉन? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? मुंबई, रत्नागिरी, नावाशेवा की यापैकी नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. पुढील प्रश्न. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? सार्वजनिक सत्यधर्म, दिनमित्र, दिनबंधू की देशबंधू? तर सत्यशोधक समाजाचे जे मुखपत्र आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 दिनबंधू. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू कमेंट करा. लक्षात घ्या छोटी ॲक्टिव्हिटी आहे परंतु याने देखील आम्हाला मोटिवेशन भेटते की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. ते एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट लगेचच करायचं आहे. SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण झाले? ऑप्शन आहेत महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर की पंडिता रमाबाई? तर लक्षात घ्या SNDT विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न हे महर्षी कर्वे यांचं पूर्ण झालं आहे. पुढील प्रश्न. आगरकरांनी अनिष्ट सामाजिक रूढीवर कठोर प्रहार करण्यास सुरुवात केली कारण? ते ख्रिश्चन धर्माने प्रेरित झाले होते, त्यांचे टिळकांशी मतभेद झाले होते, सनातन लोकांचा त्यांना सूड घ्यायचा होता की ते लोक कल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते? सांगा योग्य उत्तर काय असेल? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ते लोककल्याणाच्या तळमळीने प्रेरित झाले होते. पुढील प्रश्न. गुलामगिरीचे लेखक कोण आहेत? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. महात्मा फुले, म गो रानडे, गोपाळकृष्ण गोखले की रामकृष्ण भांडारकर? तर गुलामगिरीचे लेखक आहेत महात्मा फुले. पुढील प्रश्न बघायचा आहे. कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले? 1890, 1892, 1893 की 1894? आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जो तुमच्यासाठी प्रश्नसंच तयार केला आहे परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला माहीत पाहिजे. मराठी व्याकरण 25 प्रश्न, इंग्लिश ग्रामर 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि बुद्धिमत्ता अंकगणित 25 प्रश्न. या सर्वांची तयारी 100 प्रश्न, 120 मिनिटे वेळ आणि 200 मार्क याची तयारी आपल्या मटेरियलमधून तुमची होऊन जाणार आहे. हा जो तुम्हाला गुगल ड्राईव्हचा ॲक्सेस देण्यात येतो आहे तो तुम्हाला कायमस्वरूपी असेल म्हणजे बाकी एक्झामला देखील तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे एक जो क्वेश्चनचा संच आहे तो आपल्यापाशी ठेवला पाहिजे आणि तुम्ही एकदा वाचून परत परत जर रिव्हिजन केली तर कोणतीही एक्झाम आली तर त्याला तुम्हाला नक्की फायदा होईल. तर लक्षात घ्या कोणत्या वर्षी महात्मा फुले यांचे निधन झाले? तर योग्य उत्तर आहे 1890 मध्ये.
पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण भारतातील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जबाबदार आहेत? तर ऑप्शन आहेत राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलतान, सावित्रीबाई फुले की अहिल्याबाई होळकर. तर महात्मा फुले यांनी सर्वप्रथम त्यांना शिकवलं आणि त्यांनी स्त्रियांना शिकवण्याचं जे महत्त्वपूर्ण योगदान आहे ते दिलेलं आहे. उत्तर आपणाला कळालंच असेल. तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, आणि अजून एक, पुणे युनिव्हर्सिटीचं जे आत्ताचं नाव आहे ते काय आहे? खाली कमेंट करा. बघूयात, जे विद्यार्थी पुणे युनिव्हर्सिटीमधून शिकले आहेत त्यांनी देखील खाली कमेंट करायचे. तर पुणे युनिव्हर्सिटीचं आता नवीन नाव काय आहे? पुढील प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते? ऑप्शन आहेत राजाराम महाविद्यालय, विलिंग्डन महाविद्यालय, डेक्कन महाविद्यालय की फर्ग्युसन महाविद्यालय. तर गोपाळ गणेश आगरकर हे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. पुढील प्रश्न, कोणता वायू शीत करण्यासाठी उपयोगी ठरतो? अमोनिया, क्लोरीन, सल्फर डायऑक्साईड की ब्रोमीन. तर कोणता वायू शीत करण्यासाठी उपयोगी ठरतो? तर तो आहे ऑप्शन क्रमांक ए, अमोनिया. पुढील प्रश्न, जर चून खडकाचे तुकडे पाण्यात बुडवले तर बुडबुडे उत्पन्न होतात. हे बुडबुडे कशामुळे तयार होतात? ऑप्शन आहेत कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प, ऑक्सिजन की हायड्रोजन. तर राईट आन्सर आहे कार्बन डायऑक्साईड. पुढील प्रश्न, डायडेश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. ऑप्शन आहेत जठर ग्रंथी, स्वादुपिंड, यकृत की लाळ उत्पादक ग्रंथी. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे यकृत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या अभावामुळे नखांचा आकार चमच्यासारखा होतो? ऑप्शन आहेत लोह, आयोडीन, कॅल्शियम की यापैकी नाही. तर याचे जे राईट आन्सर आहे ते आहे लोह. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? ठाणे, पुणे, नागपूर की नाशिक. तर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? राईट आन्सर आहे नागपूर या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने 25 प्रश्न बघितले आहेत 50 गुणांसाठी. आपले किती प्रश्न बरोबर आले खाली कमेंट करा. तुमच्यासाठी 2 होमवर्क दिले होते. पुणे युनिव्हर्सिटीचं सध्याचं नाव काय आणि अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे त्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ते खाली कमेंट करायचं आहे. सोबत हा जो संच पाहिजे असेल तर घेऊन टाका. कायमस्वरूपी तुमच्या सोबत या PDF फाईल असतील, तुम्ही कोणत्याही एक्झामसाठी तयारी करू शकता. आणि क्वालिटी कंटेंट आहे. जर सामान्य ज्ञान घेतलं तर टॉपिक वाईज आहे, म्हणजे फोल्डर तयार केले. गुगल ड्राईव्हमध्ये फोल्डर ओपन होतील, म्हणजे इतिहासाचा फोल्डर वेगळा, भूगोलाचा फोल्डर वेगळा, राज्यव्यवस्थेचा फोल्डर वेगळा. त्यानंतर चालू घडामोडी घेतलं तर 2025 चालू घडामोडी वेगळ्या, 2024च्या चालू घडामोडी वेगळ्या, इम्पॉर्टंट चालू घडामोडी वेगळ्या, असं सिस्टमॅटिक तुम्हाला मटेरियल आपण प्रोव्हाइड करतो आहे. आणि ॲप्लिकेशन थ्रू घेतलं तर वेल अँड गुड, तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट देखील देऊ शकता. जर तुम्हाला या टॉपिकवर म्हणजे या परीक्षेसाठी अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील खाली कमेंट करायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबतोय. आणि आपला जो खाली व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला देखील जॉईन करू शकता, ज्यावर एक्झामचे अपडेट आपण प्रोव्हाइड करत असतो. थँक्यू.